नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलवर स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 634वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली रचना आहे. एक मुलगा वडिलांना म्हणाला, हा बघा माझा 10वीचा निकाल. आणि ही बघा अशा माणसांची यादी जे 10वीत नापास झाले आणि नंतर मोठे उद्योगपती झाले. एक मुलगा वडिलांना म्हणाला, हा बघा माझा 10वीचा निकाल. आणि ही बघा अशा माणसांची यादी जे 10वीत नापास झाले आणि नंतर मोठे उद्योगपती झाले. दुसरी रचना आहे. मी अनेक वेळा रेडिओवर सकाळच्या इंग्रजी बातम्या ऐकतो आणि मला फार गंमत वाटते. ते आधी म्हणतात गुड मॉर्निंग आणि मग मॉर्निंग गुड का असणं शक्य नाही ते पुढची 15 मिनिटे सांगतात. मी अनेक वेळा रेडिओवर सकाळच्या इंग्रजी बातम्या ऐकतो आणि मला गंमत वाटते. ते आधी म्हणतात गुड मॉर्निंग आणि मग मॉर्निंग गुड का असणं शक्य नाही ते पुढची 15 मिनिटे सांगतात. तिसरी आहे. मला काही गोष्टींचे नेहमीच आश्चर्य वाटते. आकाशात एका वेळी 6 कोटी तारे दिसू शकतात असे कोणी सांगितले तर आपण त्यावर लगेच विश्वास ठेवतो. आणि कोणी सांगितले की तिथे बसू नकोस, रंग ओला आहे, तर आपण त्यावर विश्वास ठेवत नाही, त्याला लगेच हात लावतो आणि खरं का खोटं ते तपासून बघतो. मला काही गोष्टींचे नेहमी आश्चर्य वाटते. आकाशात एका वेळी 6 कोटी तारे दिसू शकतात असे कोणी सांगितले तर आपण त्यावर लगेच विश्वास ठेवतो. आणि तिथे बसू नकोस, अजून रंग ओला आहे असे कोणी सांगितले तर आपण त्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला लगेच हात लावतो आणि खरं का खोटं ते तपासून बघतो. चौथी रचना आहे. श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 165वा भाग. बरेच काही करतो पण काहीही करीत नसतो, पूर्वकर्माचे फळ भोगतो तरीही भोगत नसतो. बरेच काही करतो पण काहीही करीत नसतो, पूर्वकर्माचे फळ भोगतो तरीही भोगत नसतो. आत्मा शरीरात असतो पण त्याशी जोडलेला नसतो, असतो त्या तिथेच असतो तरी सर्वत्र असतो. आत्मा शरीरात असतो पण त्याशी जोडलेला नसतो, असतो त्या तिथेच असतो तरी सर्वत्र असतो. चांगलं नसतं, वाईट नसतं, आनंद नसतो, दुःखही नसतं. ब्रह्माची ओळख झाली की देहाचं काही नसतं. चांगलं नसतं, वाईट नसतं, आनंद नसतो, दुःख नसतं. ब्रह्माची ओळख झाली की देहाचं काही नसतं. स्पर्श, आवाज, दृश्य यांच्याशी संबंध नसतो, कुठलेही बंधन नसते, सत्याशी संबंध असतो. स्पर्श, आवाज, दृश्य यांच्याशी संबंध नसतो, कुठलेही बंधन नसते, सत्याशी संबंध असतो. मीच आत्मा आहे अन आत्मा स्वतंत्र असतो, स्थूल सूक्ष्म शरीर कशाला महत्त्व देत नसतो. मीच आत्मा आहे अन आत्मा स्वतंत्र असतो, स्थूल सूक्ष्म शरीर कशाला महत्त्व देत नसतो. राहूने सूर्याला गिळले,
हा केवळ भ्रम असतो. सूर्याची ओळख झाल्यावर ग्रहणाचे ज्ञान घेत असतो. राहूने सूर्याला गिळले हा केवळ भ्रम असतो. सूर्याची ओळख झाल्यावर ग्रहणाचे ज्ञान घेत असतो. सूर्याला स्पष्ट बघण्यासाठी मानवाची क्षमता नसते, पण त्याच्याच प्रकाशामध्ये भवतीचे सर्व दिसते. सूर्याला स्पष्ट बघण्यासाठी मानवाची क्षमता नसते, पण त्याच्याच प्रकाशामध्ये भवतीचे सर्व दिसते.